नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगने केली. निफ्टी जवळपास 200 पॉईंट मायनस गेलेलं. ओपनिंगला थोडंसं कमी होतं 50-100 पॉईंटच्या आसपास, पण बँक निफ्टी फ्लॅट उघडलेली. पण त्यानंतरनं बँक निफ्टीवर पण दबाव आला आणि ओव्हरऑल मार्केटवर पण दबाव आला. तसं एक्सपेक्टेशन्स मार्केटच्या सर्वांच्याच होत्या की गॅपअप ओपनिंग होईल दिल्लीचे इलेक्शन रिझल्ट चांगले आल्यामुळं. पण शनिवारीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं की थोडं बोलले की जे काही मेटल आहेत त्यांच्या इम्पोर्टवर जवळपास 25%चा टॅरिफ सर्व मेटल्सवर लावणार आणि त्यामुळं बऱ्यापैकी आपल्या इम्पोर्ट्सवर पण त्याचा इम्पॅक्ट होईल. आणि जवळपास आपला $1 बिलियन जो इम्पोर्ट US इम्पोर्ट करते आपल्याकडून स्टील वगैरे इतर मेटल्स, त्यामुळं स्टील आणि मेटल बिझनेसवर परिणाम होईल. आणि त्यामुळं अनसर्टेनिटी परत पुन्हा वाढली की थोडंसं आपल्यावरही टार्गेट इंडियावर होऊ शकते किंवा अदर कंट्रीजवर, अदर गुड्सवर, IT सर्व्हिसेसवर, फार्मास्युटिकल्स आयटम्सवर टेरिफ्स लागू शकतात का, याचा प्रेशरमुळं काय झालं, मार्केट जे आपलं निफ्टी खाली आला कंटिन्युअस. पर्टिक्युलर मेटल सेक्टरमध्ये जवळपास 3%ची पडझड झाली आणि त्या प्रभावानं ओव्हरऑल मार्केटवर सुद्धा आज दबाव राहिला. फक्त ट्रम्प टेरिफचा जो काही इम्पॅक्ट आहे तो आहे. मी गेल्याही व्हिडिओमध्ये बऱ्याचदा म्हटलं की ट्रम्प ही अशी व्यक्ती आहे की कधीही काहीही बोलतं आणि मार्केटची रिॲक्शन सडनली येऊन जाते. त्यामुळे अनसर्टेनिटी ही ट्रम्पच्या टेन्युअरमध्ये राहणार. लास्ट टाईमला पण होती 2016 ते 20मध्ये त्यांचं टेन्युअर होतं. त्यावेळी मला वाटतं ह्या 4 वर्षात पण त्याच पद्धतीची व्हॉलॅटिलिटी राहू शकेल. पण चांगली गोष्ट पॉझिटिव्ह आहे की आपले प्राईम मिनिस्टर मोदी 12 तारखेला आणि 13 तारखेला USच्या दौऱ्याला निघायला लागलेत. त्यामुळं आपणाला जस्ट परवा दिवशीच आहे. त्यामुळे मला वाटतं आपणाला निश्चित आपल्या ट्रेड रिलेटेड गोष्टींवर एक चांगली पॉझिटिव्ह बातमी येऊ शकते. आणि आपल्यासारखे कन्झम्पशन इकॉनॉमी USला एक चांगली बाजारपेठ आहे. त्यामुळे मला वाटतं चांगली काही बातमी आपल्याला या टेरिफ्स रिगार्डिंग किंवा जे काही आज मार्केटचं फेअर होतं ते क्लिअर आउट होऊन जाईल येणाऱ्या 2-3 ट्रेडिंग सेशनमध्ये, जसं प्राईम मिनिस्टर मोदींचा USचा दौरा कन्क्लूड होईल. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटवर फारसं काही नाही. एक ट्रम्प टेरिफ इम्पॅक्टमुळेच मार्केट खाली आलं. अदरवाईज मार्केट जे आहे ते स्टेबल होण्याचा प्रयत्न करते. शुक्रवारीही लोअर लेवलवरून रिकवर झालेली. आजही क्लोजिंगला थोडंसं मायनर रिकव्हरी लोअर लेवलवरून 23,300पर्यंत आलेलं खाली, तिथून थोडं 23,400पर्यंत आला क्लोजिंगला. पण ओव्हरऑल जे आहे ते मार्केट जे आहे ते दबावाखाली राहिले, प्रेशर काय राहिले. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की उद्या आपण टेक्निकल लेवल्सनुसार जर ट्रेड करायचं झालं तर हायर लेवलला निफ्टीला 23,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 23,500च्या वरती गेला तर फर्दर अपसाईड 23,700पर्यंत येऊ शकते. लोअर लेवलला 23,300 इमिजिएट बेसिसला जो आजचा लो आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून निश्चित काम करेल असं मला वाटतं. त्यामुळे उद्या निफ्टीसाठी 23,500 हायर लेवलला रेजिस्टन्स, लोअर लेवलला 23,300 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. 23,500च्या वर फर्दर रिकव्हरी येईल. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 50,000च्या वरती गेला तर 50,500पर्यंत बँक निफ्टी जाण्याचा प्रयत्न करतो. कारण आज निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टी बऱ्याचदा सावरण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झाला. त्यामुळे जर निफ्टी 50,000च्या वर बँक निफ्टी गेला तर 50,500पर्यंत जाईल. लोअर लेवलला आजचा जो लो आहे 49,700 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तो स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून उद्यासाठी ॲक्ट करेल. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 471 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2150 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 11 शेअर्स पडले, त्या बाजूला 39 शेअर्स वाढलेले आहेत. ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा ब्रॉड बेस सर्व सेक्टरमध्ये आज सेलिंग झालेलं बघायला मिळतं. सगळ्या सेक्टर्स स्पेसमध्ये आज सेलिंग आहे. त्यामध्ये लीड केले मेटल्स, त्यानंतरनं रिअल्टी, एनर्जी, ऑटो, FMC या सेक्टर्सने आज मॅक्झिमम पडझड होताना बघायला मिळाले. ग्लोबल मार्केटमध्ये फारसा दबाव नाही आहे. युरोपियन मार्केट 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. डाऊ फ्युचर्स 160 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. मग ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. डाऊ जोन्स शुक्रवारच्या डिक्लायनिंगनंतर सावरण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं की जर US मार्केट रिकवर झाले तर उद्या आपण पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. आणि मोदींच्या दौऱ्याला घेऊन जर काही क्लॅरिटी उद्याच्याच मार्केटमध्ये आली तर मला वाटतं उद्या आपण एक रिकव्हरी बघायला मिळू शकते. पण ओव्हरऑल जे मार्केटची जी काही डिपेंडन्सी आहे ती मोदींचा दौरा आणि ह्या टेरिफ इम्पॅक्टवर राहील. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.